हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? तर खूप दिवसांच्या ब्रेक नंतर आज काहीतरी शूट करायची इच्छा झाली होती, तर म्हटलं चला सकाळ सकाळ शूट करायला घेऊयात. तर घरामध्ये सगळ्यांनाच आवडणारा नाश्ता म्हणजे पोहे आणि रव्याचे आप्पे. करायला पण सोपे आणि पटकन होतात आणि खायला पण हेल्दी आणि सॉससोबत खाल्ले तर खूपच स्वादिष्ट लागतात. तर सकाळ सकाळ ते बनवून घेतले आधी. म्हटलं चला नाश्ता करून घेऊयात. आणि आज बाईला आणणार होतो आमच्याकडे, पण आणायचं कसं? कारण की बाईला या म्हटलं की बाई म्हणणार की नाही नाही मी नाही येत आता, खूप ऊन झालंय. तर मग हे म्हटले की आपण एक काम करूयात, बाईला सांगूयात मम्मीला बाहेर जायचंय कुठेतरी आणि मग सोबत जोडीदार म्हणून बाई येईलच. असं करून बाईला फोन केला, म्हटलं आईंना बाहेर जायचंय तर या तुम्ही. त्या म्हटलं ठीक आहे मी येते आवरून. आणि मग नाश्ता वगैरे झाल्यावर हे त्यांना आणायला जाणार होते. का बरी येडत काढली बाईला? तिला इकडे बोलवायला. चालत आलं त्या काय पुढं? त्या बघितलं का त्या राखण? पण त्या राखणच बांधतात अजूनही. ते मोबाईल साईडच्या कप्प्यात. हा ला. स्वामी समर्थांच्या मठात गेलो आणि तसंच बाईकडे गेलो. तेव्हाच दुपारी बाईला म्हणत होतो चला तिकडं, पण बाई म्हणली लय ऊन झाले नको बाई. मोठे मोठे जय मी सकाळी बघितलं बाई तुम्हाला, तुम्ही झाडीत होत्या बाहेर. वरती मी टेरेसवर गेले ना तेव्हा त्यांच्या पोर्च मध्ये झाडीत होत्या. नाही मीच होते. चल काय खायचं तुला? हाय त्यात खायला पण बघितलं पिल्लं त्याच्या मागे बाई, पेड मागे दाखव तुम्ही. धाव खा ना म्हणू. काय झालं? धर. ये इकडं. अरे इथे 3 आहेत 3. एक मनू सारखं आहे सेम, एक थोडस काळपट आहे आणि एक पांढरं. नाही नाही वरती येली पण तिने पिल्ल खाली आणलीत. कोणी मनूनीच. गरम होत असन घेऊन आली खाली. आणि ह्या बारे 3च झाले. हा ह्यावेळेस 3च झालेत. बोकेच दिसते बाय. काय माहित बाई काय. हा काय माहित काय. आता शिकत डोळे उघडलेत. हा बारीक बारीक जे उन्हात चाललंय. टरबूज खायचं थोडं. आज थोडा चिवडा बनवायला घेतला होता, कारण की पप्पांना ऑफिसवरून आल्यावर थोडंसं काहीतरी नाश्त्याला लागतं आणि त्या नाश्त्यामध्ये आता काय द्यावं म्हणून आई म्हटलं आपण थोडंसं चिवडाच बनवून देऊयात. नुसता मक्याचं पण छान होतो. नाही नुसतं शेंगदाणे टाकून त्याच्यात मक्का पोहे तळायचे फक्त. शेंगदाणे ते आम्ही हॉस्टेलला गेलो का हेच करून न्यायचो. हॉस्टेलला जेव्हा राहायचं तेव्हा. जे म्हणतात
बाईचा मोबाईल म्हणजे ऑक्सिजन आहे. लई येडे. त्यांचा ऑक्सिजन काढून घेतला होता त्यांच्या मॅडमने थोडे दिवस. उलट आता महिनाभर सुट्टी द्यायलाच पाहिजे नव्हता मोबाईल तो. ते नाही दिसलं नाही म्हणजे काहींचे घरचा कडी बघता मलाच झालं सुरू. आईंचा असा खूप साध्या पद्धतीने चिवडा बनवून झाला आणि घरी मी एकटीच होते त्याच्यामुळे टेस्ट करायला पहिली प्लेट तर माझ्याकडेच आली. तर खूप छान झाला होता चिवडा. नंतर मग मीटिंग वगैरे केल्या आणि आईंना म्हटलं 5-10 मिनटं थांबा, मी तुमच्यासोबत चालायला येते संध्याकाळी. आणि ही मनूरचं कायमचं आहे आमच्या, त्या भिंतीवर मस्तपैकी जाऊन बसणार संध्याकाळी 5-5:30 वाजता आणि तिथून देखरेख करत असते. नंतर अहो तर रेल्वे स्टेशन तिथे जातो वाटतं हा रोड. आम्ही सगळ्या लेनने एकदा चक्कर मारली आणि सगळ्या शेवटच्या लेनला येऊन 5-10 मिनिटं आरामात बसलेलो असतो. तर तिथं आल्यावर थोडं निवांत वाटतं कारण की शेजारच्या शेताला पाणी वगैरे दिलेलं असतं. तर खूप अशी थंडगार हवा तिथं भेटते. आणि सहज मी शूटिंग करताना पाहते तर हे पण आलेत चालायला. मे बी ऑफिसवरून आल्यावर घरी कोणी नाही म्हणून आले असतील. इथे केडगावमध्ये 2-3 दिवसापासून श्रीकृष्णाची पूर्ण कथासार सांगण्याचा कार्यक्रम चालू होता. तर आज मामींना म्हटलं की मला पण काम कमी ऑफिसचं थोडंसं, तर आपण संध्याकाळी सगळेजण जाऊयात. जेवण वगैरे पण असतं तिथं. तर आम्ही आता इथून गेल्यावर थोडेसे फ्रेश होणार आणि मग सगळे मामी, मी, आई आणि यश वगैरे आले तर आम्ही सगळेजण जाणार आहोत. अखंड खंडेलं जीवन जसं नारद ऋषीचं नारायण नाम कधीच विसरलं नाही तसं माझ्या आई. श्रीराम जय राम जय जय राम.